चला आज चतुर्थी स्पेशल आपला काय बेत बनवायचा चाललेला आहे। तर इकडं मस्तपैकी जिरीची फोडणी देऊन मस्त जिरा राईसचा आता कुकरला आता थोडीशी उकळी आली की झाकण लावायचं कुकरचं, म्हणजे जास्त गिजगा होत नाही भात आणि जास्त उतूवरती येत नाही, झाकण खराब होत नाही, घासायला पटकन कुकरची शिट्टीमुळे उतू आल्यामुळे बासमती तांदळाचा मस्त जिरा राईस आपल्याला बनवायचा आहे। आणि इकडं छानपैकी बघा इकडं काय बनत आहे, तर इकडं हे पाक बनत आहे। तरी पाक कशासाठी बनत आहे, तर ह्याला जास्त अशी घट्ट नाही करायचा, तर मस्त गरम करा। इकडे पाक ठेवलेला आहे साखरेचा, छानपैकी आलं किसून असा चहा पण झालेला आहे। आणि आज चतुर्थी स्पेशल आज आपल्याला काय स्पेशल बनवायचं आहे, तर व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा। तर चला बता इकडे पाक होत आलेला आहे, तर मस्तपैकी गुलाबजामुन आज बनवायचं आहे। दिवाळीचं पाकिट राहिलेलं बघा, तर ओतलेलं आहे आता मस्त ह्याला। आणि ओतून ताटामध्ये चांगले पीठ भिजत ठेवले गुलाबजामचं मळून असं घट्ट असे छोटे छोटे आता गुलाबजामुन मळून घ्यायचे। थोडी दूध राहिलं होतं तर दुधाची साय टाकलेली आणि थोडं दुधामध्ये असं छान मळून घेतलेले। तर आता 10-15 मिनटं झाले की थोडंसं पीठ भिजलं की गुलाबजामुन गोल करून तळून घ्यायचे। तर तोपर्यंत आपला इकडं छानपैकी हा पाक थंड होते। तर आता हे गॅस बंद करून घेते। तर गुलाबजामला कसं पाक लागत नाही, थोडं साखरेचं पाणी म्हणजे थोडंसं घट्ट असं हे बघा असं हे त्याचं साखर पाणी पाक करून ठेवला, त्याला थंड होते। तोपर्यंत आपण इकडं गुलाबजामुन बनवून घेऊया। गोल गोल गोळे करत तोपर्यंत आपल्या इकडे जिरा राईस पण बनतोय झटपट। किती वेळ लागतोय स्वयंपाकाला बघा तुम्ही। तर चला छानपैकी आता तेल तापायला ठेवलंय, तर इकडे मस्त पाक पण झालेला आहे आपला, थंड होत आलाय। तर चला आता गुलाबजामुन कसे बनवले बघा। तर गुलाबजामुन बनवून घेतले, असे गोळे केले मोठे मोठे, इकडे तेल तापाय ठेवले। आता पटकन गुलाबजामुन हे तळून घेते आणि छानपैकी ब्राऊन कलर येतो तळायचे। जास्त मोठा नाही गॅस ठेवायचा, तर असा मीडियम गॅस ठेवायचा। तर तेल तापलेलं मग थोडासा कमी केला, नाही तर मग लगेच करपत्यात, लालसर जास्त उठत्यात आणि मग त्यामध्ये तसंच तो आपले हे कच्चं राहील, असं पिटाळ पिटाळ गुलाबजामुन लागतील। तर एकदम मीडियम गॅसवर हे गुलाबजामुन तळायचे। तर हे बघा, तर मी मोठे मोठेच केले, तर जास्त बारके बारके नाही करून ठेवले। तर काय होतं तर आता व्यवस्थित तळून घेते। तर अशी ब्राऊन कलर असतं मीडियम गॅसवर बघा, अशी व्यवस्थित मीडियम गॅसवर अशी तळून घ्यायची चांगली। तर आता असे तळून घ्यायचे सगळे गुलाबजामुन, बघा कसे बनतात। तर असे छान मस्तपैकी बघा गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत। आता हे पाक बघा पूर्ण थंड झालेला आहे। आता हे गुलाबजामुन सगळ्या पाकात अशी डुबवत टाकून घ्यायची आणि मस्त 1 ते 2 तासात हे गुलाबजाम आपले एकदम रेडी होणार। आणि जेवढी होतील तेवढी छान होणार, कारण दोन्ही पाक आणि गुलाबजामुन गरम गरम दोन्ही एकत्र हे करायचं, नाही तर मग गुलाबजामुन लगेच फुटतात। एक कोणतं तरी थंड ठेवायचं। तर असे झटकेपट तुम्ही सांगा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये। आणि 2 तासांनी गुलाबजाम आपली बरोबर स्वयंपाक होस्तोवर खायला येतात, भिजतात चांगली, कारण गुलाबजामुन आपण तळून घेतलेली तर पटकन। तर कशी झाली गुलाबजामुन नक्की सांगा, आवडल्यास तर लाईक करा, कमेंट करा, नवीन कोणी असलं माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईबर करा। काही पहिल्याच टाकल्या गुलाबजामुन हे झालं करपलं, तेल जास्त तापलं होतं म्हणून मीडियम गॅसवर ठेवायचं। तर चला ओके, बाय सगळ्यांना। कसं झाली आजची रेसिपी सांगा कमेंटमध्ये। तर बाय सगळ्यांना।